युवकर संविधान गौरव अभियान हो कार्यक्रम आज पक्षांनी अख्खे भारतभर घेवपाचो केल्लो आसा आनी त्याच प्रमाणे गोंयकय आमी त्याच पद्दतीन जे कार्यक्रम दिल्ले आसात ते 11 ते 25 तारीख म्हळ्यार सविस्तर कार्यक्रम जातले। ताजे खातीर कमिटी काडून जाल्ली आसा। कमिटी भितर गोंयचो कन्वेनर म्हूण हांव आसा आनी म्हजे बरोबर बाकीचे प्रवीण बाकीचे वांगडी आसात, कितें आसा उदोर आसा। तेजे भायर साउथ गोवा कमिटी आनी नॉर्थ गोवा कमिटी म्हणजे साउथाचे अध्यक्ष आमचे दाजी सारकर आसात आनी नॉर्थाचे आमचे पिंपरी शेट आसा तेंचे अंडर आनी कमिटी आसा। ही सगळी सविस्तर केले उपरांत हे कशे पद्दतीन घडोवन हाडपाचे, कितले कार्यक्रम करपाचे सविस्तर मिटींग आमची पयर जाली आनी त्या आदाराचेर आमी कार्यक्रम दवरले आसात। संविधानचे सविस्तर सगळे कार्यक्रम आमचे स्टेट रॅली म्हळ्यार जे मेन मिटींग जातली जे पणजी शहराक पयली मिटींग जावपाची आसा तेका आमचे नॅशनल लिडर एड्रेस करतले। तेजे भायर आमी दोनूय तालुक्यांनी मिटींग दवरली आसा डिस्ट्रिक्टांनी म्हणजे साउथ गोवा आनी नॉर्थ गोवा तशीच मोठ्या प्रमाणात सभा जातल्यो। तेजे भायर मागीर तालुका वायज म्हळ्यार खास करून एससी म्हळ्यार शेड्यूल्ड कास्ट ह्या लोकांक गोंया कडेन दवरून म्हणटा अशें पेडणे तालुक्याक आनी केप्यां तालुक्याक अशे 2 सभा जातल्यो। तेजे भायर अनुसूचित जमात म्हळ्यार एसटी भाव ज्या जाग्यार चड आसा थंय सावड्डी मतदारसंघात ती एक मिटींग जातली। अशे विविध कार्यक्रम आमी हे केल्ले आसा। दुसरे एसे कॉम्पिटिशन दवरले आसा आमी सगळे कडेन सगळ्या कॉलेजींनी हायर सेकंडरीनी जेणे करून सगळे जो युवा पिढी आसा ती हातूंत इन्वॉल्व जावची, सगळ्यांक समावून घेवचे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य जे आसा त्या सगळ्यांक कळचे, सगळ्यांक खबर आसाच, तरी देखून आनीक जे उजाळणी जावची हे हेतून सगळ्या स्कुलांनी म्हणजे कॉलेजींनी हायर सेकंडरीनी तांकां इन्वॉल्व करून घेतले आसात। ताजे भायर 25 तारखेक सगळ्या प्रिएम्बल सगळ्या मंडळांनी 40 मंडळ जे आमचे आसात ते 40 मंडळांनी प्रिएम्बल हे सगळे बऱ्यापैकी गॅदर जावन लोक एकठांय जावन लोक ते सगळ्यांक वाचन करप जातले जेणे करून बाबासाहेब आंबेडकरांच्या घडणे बद्दल सगळ्यांक अवेरनेस आसाच, तरी देखून प्रत्येक तालुका लेवलाचेरय ते मनोवप जातले। ताजे भायर पॉडकास्ट करप जातले ते यूट्यूब चॅनलाचेर जे एससीचे इन्फ्लुएन्सर जे लोक आसात त्यांच्या माध्यमांतल्यान आनी बाकीच्या लोकांच्या माध्यमांतल्यान त्याचो प्रसार करप जातलो। अशे विविध कार्यक्रमाची आंखणी जे 11 तारीख ती 25 तारीख आमी दवरली आसा। प्रत्येक कार्यक्रमाची अशे आमचे नॉर्थ गोवा कमिटी, साउथ गोवा कमिटी बाकीचे आमचे मेंबर आसात त्यांनी प्रत्येक जबाबदारी करून घेतली आसा आनी सगळ्यांक आयज सुद्दां सांजचे आमची रातची विसी आसतली जेणे करून सगळे स्टेट बॅनर आसतले, आमदार मंत्री आसतले, सगळे आमचे मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आसतले, तांकां सगळ्यांक सांगप जातले आनी प्रत्येक कार्यक्रम सक्सेस जातलो, बऱ्यापैकी सक्सेस जावपाचो आमचो प्रयत्न आसतलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बाकीचे आमचे वक्ते उलयतले, म्हणून आदरणीय मोदीजी पयली पासूनच जेन्ना हे 75 वरां संविधानाक कंप्लीट जातात आनी ह्या वरां सगळे कडेन बरें मनोवचे अशे पद्दतीन तेणी अनेक उपक्रम केल्ले आसात, अनेक कार्यक्रम चालू दवरले आसात। तातूंत भितर तुमी हालीं पार्लमेंटाक पळयात स्पेशल सेशन, स्पेशल डिबेट डिस्कशन हाजेर दवरले आनी तेजेर डिस्कशन करता आसतना सगळ्यांक उलोवपाक जाय सफिशियंट टायम दिलो, उलोवपाक दिले। पूण थंयसर तुमकां खबर आसतलें संविधानाचेर उलयता आसतना सुद्दां जेन्ना काही लोकांनी वेगळोच आपलो पॉलिटिकल एजेंडा फुडें हे केलो, काही लोकांनी विरोधी पक्षांनी खास करून काँग्रेस पक्षांनी जेन्ना संविधानाची कॉपी वर काडून परत दाखोवपाचो प्रयत्न केलो, खतरा, धोका आनी वेगवेगळी उतरां यूज केली, पण प्रत्यक्षात तशें कांयच ना। हे लोक जेन्ना म्हणटात खरें, पूण ह्या संविधान सांबाळपा खातीर किंवा ह्या टिकोवन दवरपा खातीर तेमी व्हडलेशी पावलां कसलीच मारली ना। उलट टायम टू टायम अनेक एमेंडमेंट हाडून तेमी तेजो फेरबदल करून हे केल्ले वाट लायिल्ली आसा। पूण तरी देखून खंय तरी भाजपा तेमी सांगपाचो प्रयत्न केलो, अब की बार 400 पार अशें भाजपान म्हणलें आसा आनी 400 पार जाले उपरांत जे संविधाना भितर हे करतले, चेंजीस करतले किंवा अशे पद्दतीन अप्रचार करपाचो प्रयत्न केलो। प्रत्यक्षात तशें कांयच नासलें आनी कांय ना बी आनी ताका लागून जर पळयत आज पर्यंत जे आदरणीय मोदीजी आमचे सरकार जे आसा आनी तेणी जे कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक जे
उच्च पातळीच्या कार्याचे तेजे हे जावची उजागर जावचे या सगळ्याक कसलेच तरी प्रयास दवरून ना सगळ्या ज्या जाग्यार करपा जाय त्या कार्य केल्ले आसा आणि ताका लागूनच मोठ्या प्रमाणात आज पार्लमेंटात उलोवप जाल्ले आसा त्याच प्रमाणे आज मोठ्या प्रमाणात भारत देशभर हे कार्यक्रम जातात. ह्या आयज मोठे मोठे सिटीन मोठे शहरांनी 50 रॅली जाता पयलीं व्हडल्यो आणि प्रत्येक कडेन आमचे गोंय ल्हान राज्य तरी देखून आमी कार्यक्रम दवरले आसात. मोठ्या मोठ्या राज्यांनी अनेक कार्यक्रम आसात पण हे सगळे कडेन सगळे राज्यांनी या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सगळ्यांक समावून घेऊन सगळ्या अनुसूचित जमातीचे लोक असतले, अनुसूचित जातीचे लोक असतले, मागासवर्गीय लोक असतले, युवा पिढी असतली, महिला वर्ग असतलो, सगळ्यांक शैक्षणिक संस्थेक सगळ्यांक समावून घेऊन म्हणटाचे हे बाबासाहेब आंबेडकरांचे या संविधानाचेर उलोवप चर्चा एसे सगळे कार्यक्रम दवरले आसात आणि त्याचो भाग म्हणून आमी गोंयांत दवरले आसात. हे सगळे कार्यक्रम सविस्तर 25 तारीख पर्यंत आमी सगळे करपाचे आसा आणि एका सगळे कार्यक्रम आमी जेन्ना पयर मिटींग घेतली तेन्ना स्टेट कमिटी आणि नॉर्थ आणि साऊथ सगळ्यांनी एकठांय घेऊन आमी सगळे हे केल्ले आसा. प्रत्येक कार्यक्रम बरो सक्सेस जातलो. प्रत्येक कार्यक्रमाक चडांत चड लोक गॅदर जातले, एकठांय जातले हो आमी प्रयत्न केला आणि जे कार्यक्रम आमकां दिल्लो आसा तो बऱ्यांतलो बरो जातलो हो आमचो प्रयत्न आसतलो. आता आमचे स्पोक पर्सन आमचे ॲडव्होकेट यतीश नायक उलयतले, ते लोकांगिरी उलयतले, मागीर आमचे आमदार उदय ऍड करतले. आमचे गोंय राज्याचे कन्व्हिनर ह्या अभियानाचे आमचे आदले उपमुख्यमंत्री पक्षाचे उपाध्यक्ष कवळेकर जी उलयल्ले आसा. तुमकां इन फर्दरन्स टू इट सांगपाचें म्हणल्यार कॉन्स्टिट्यूशनाचे अपकीप रिस्पेक्ट आणि कॉन्स्टिट्यूशनाच्या मर्यादेत कॉन्स्टिट्यूशनाच्या आउटलायनात कॉन्स्टिट्यूशनाक रिस्पेक्ट करून काम कशें गुड गव्हर्नन्साचें करचें ते मोदीजीन आपल्या केंद्र सरकाराच्या कामकाजाच्या माध्यमांतल्यान सगळ्यांक दाखयल्लें आसा. आणि म्हणून देशाची जनता मोदीजींचो कमिटमेंट टुवर्ड्स कॉन्स्टिट्यूशनल अपकीप, कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसी म्हणून देशाच्या जनतेत प्रायम मिनिस्टर मोदीजी 3rd टाइम सक्सेसफुल इलेक्शनान केल्ले आसा. आणि अशें आसतना एक गोष्ट खूब पळोवची गरज पडटा ती म्हणल्यार जेन्ना 2000 आताचे 24 इलेक्शन जाले तेन्ना एक नॅरेटिव्ह ऑपोजिशनान एक हाडपाचो प्रयत्न केलो. तो नॅरेटिव्ह म्हणल्यार कॉन्स्टिट्यूशन बदलत काय बीजेपी असो एक नॅरेटिव्ह हाडलो. आता फॅक्ट ऑफ द मॅटर इज कॉन्स्टिट्यूशनाच्या अंतर्गत कॉन्स्टिट्यूशनाकूच रिस्पेक्ट दिवन कशें गुड गव्हर्नन्स चलोवचें हे भाजपाच्या केंद्र सरकारान अंडर प्रायम मिनिस्टर मोदीजी सगळ्यांक दाखयल्लें आसा, वर्ल्डाक दाखयल्लें आसा. आणि अशें आसतना काँग्रेसीन असो प्रचार करप, ऑपोजिशनान असो प्रचार करप म्हणून देशाच्या लोकांनी तांकां तिसरे खेप परते ऑपोजिशनान बसयले. कित्याक हो नेगेटिव्ह प्रोपगंडा, फॉल्स प्रोपगंडा हो देशाच्या लोकांक मान्य जावना तिसरे खेपे. कित्याक परती फटीकपणां उलयले म्हणून ती खपून देशाचे लोक घेना, लोकांनी भायर आयले ऑपोजिशन. पहिली गोष्ट म्हणल्यार मोदीजीची जर स्पीच आयकली पार्लमेंटान दिल्या ती 75 इयर्साचेर जेन्ना ऑफ कॉन्स्टिट्यूशनाचेर जेन्ना मोदीजी पार्लमेंटान उलयले तेन्ना आवर कॉन्स्टिट्यूशन आवर प्रायड ह्या टॅग लायनीन केंद्र सरकारान कशे बरे बरे निर्णय कॉन्स्टिट्यूशनाच्या माध्यमांतल्यान, कॉन्स्टिट्यूशनाच्या यंत्रणेंतल्यान देशाच्या लोकांक कशें देशाच्या लोकांचे हित जपचे आणि तांकां प्रोटेक्ट करचे आणि तांकां बेनिफिट्स दिवचे आणि तांकां एम्पावरमेंट दिवचे, प्रत्येक सेक्शनाक कशें एम्पावरमेंट दिवचे ह्या गुड गव्हर्नन्स मॉडेल जो आसा मोदीजींचो तातूंत देशाच्या लोकांनी तांकां 3rd टाइम तांकां ब्लेसिंग दिल्लें आसा. आणि मोदीजीन वाचिल्लें आसा डिसिजन्स ऑफ द गव्हर्नमेंट, हाव गुड गव्हर्नन्स इनिशिएटिव्स हॅव बीन टेकन. आता बारीक जर तुम्ही पळयत
जाल्यार 370 सारको विषय 370 एब्रोगेशन ऑफ 370 सारखे मेजर डिसिजन मोदीजींच्या नेतृत्वा सकयल घेतले केंद्र सरकार आणि तातून एक्चुअली इट वॉज अ डिसिजन एज अ बोल्ड डिसिजन इन द इंटरेस्ट ऑफ द कंट्री, इन द इंटरेस्ट ऑफ द पीपल ऑफ द कंट्री. मागीर वुमन्स रिझर्वेशनाच्या संदर्भात घ्या, हो विषय जो पॉलिटिकल वील लागता ताका पारीत करून ते इम्प्लिमेंट करपाक ते मोदीजीच्या सरकारान केल्ले आसा. कॉन्स्टिट्यूशनात अमेंडमेंट करून वुमन्स रिझर्वेशन, वुमनांक एम्पावरमेंट करपाक केंद्र सरकारान हे पारीत करून ते आज कायदो जाल्लो आसा. इकॉनॉमिक विकर सेक्शन जे आसा तांकां बेनिफिट कशे मेळचे त्याय संदर्भात केंद्र सरकारान पावलां मारिल्लीं आसा, जी आतां पावलां पॉलिसीच्या माध्यमांतल्यान ट्रान्सलेट जावन लोकांक बेनिफिट मेळटा, लोकांक ताचे कितें म्हणटा ते इफेक्ट्स, दे आर विटनेसिंग द इफेक्ट्स ऑफ गुड गव्हर्नन्स एंड गुड मेजर्स एज फार एज दीज एस्पेक्ट्स ऑफ गव्हर्नन्स आर कन्सर्न. आतां तुमी जर पळयत जाल्यार परते ऑपोजिशनांतले थोडे लोक उलयतात कॉन्स्टिट्यूशन जाय की तेच जेन्ना सरकारान आशिल्ले तेन्ना तांणी ताचें कितें केलां सांगपाचें म्हणल्यार जेन्ना ऑपोजिशन सरकारान आशिल्ले 2004 ते 2014 तेन्ना नॅशनल एडवायझरी काउन्सिल म्हणून केली. नॅशनल एडवायझरी काउन्सिल ज्याची अध्यक्षा मिसेस गांधी आशिल्ली. कॉन्स्टिट्यूशनान नॅशनल एडवायझरी काउन्सिलाचो उल्लेख आणि प्रावधान खंय ना. दॅट वॉज अन अनकॉन्स्टिट्यूशनल बॉडी. पण जे लोक कॉन्स्टिट्यूशन करून दाखयता तांणी पयलीं पळोवपाक जाय की तांणी अनकॉन्स्टिट्यूशनल डिसिजनां कशी घेतली. 356 म्हणजे प्रेसिडेंट्स रूल इम्पोज करप हे तांचे प्रत्येक पावला कडकडी ते करताले. डेमोक्रेसीची हत्या त्या तरेन तांणी केल्ली. मोदी सरकारान अशें करूं ना. 356चे केन्ना तांणी 356 इम्प्लिमेंट करूं ना खंयच्या राज्यांत बारीक पळयल्यार. काँग्रेसीन कितले खेपे केले स्टॅटिस्टिक्स काडले जाल्यार 90 खेपे तरी दिसता. पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ इंडिया काँग्रेस यूज्ड 356 काँग्रेस गव्हर्नमेंट्स अबाउट 90 टाइम्स. सो ही सगळी डिसिजनां जी तांची आशिल्ली ती हिस्ट्रीन एम्बेड जाल्ली आसा अँड हिस्ट्री स्टेअर्स एट देम इन देअर फेस. आणि अशें आसतना मोदीजींचेर भाजपाच्या सरकाराचेर अर्थहीन टिका करप हाका अर्थ ना. आणि म्हणून थर्ड टाइम तांकां देशाच्या लोकांनी ऑपोजिशनात बसयल्या. तुम्ही जर पळयत थर्ड टाइम दे आर अनेबल टू गेट मोर देन 100 सीट्स इन द पार्लिमेंट. इट इज अ मॅटर दॅट दे शुड लुक इनटू की दुसऱ्यांक कितें कितें म्हणलें आनी फटीकपणां उलयलीं. That is not the way. People of the country see through and people of the country know what is in their interest. Therefore, they are voting BJP under Prime Minister Modi's leadership. Even in the state, people are voting for the BJP. In other states, you see Maharashtra, you see other states, people are voting for good governance model of the BJP because सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास. वो model, वो tagline, ये प्रॉमिस घेऊन मोदीजींचे डिसिजन, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन्स, गुड गव्हर्नन्स डिसिजन्स हाची इफेक्ट्स ट्रान्सलेट जावन लोकांपर्यंत पावले आणि लोकांक बेनिफिट मेळपाक लागले. सो आमी जेन्ना आतां बाबू बाबान सांगलेले भशेन की आमी जेन्ना आतां हे अभियान राबयता पक्षाच्या हातून तेन्ना देशाच्या लोकां बरोबर, राज्याच्या लोकां बरोबर आमी हे कॉन्स्टिट्यूशन आमचे सेलिब्रेट करता. कॉन्स्टिट्यूशना खातीर सगळ्यांक घटनेन अधिकार दिला, सगळ्यांक आमकां रायट्स मेळ्ळ्या आणि हे आमी सेलिब्रेट करपाची गरज आसा आणि तेच आमी करता. आणि भाजप इज कंप्लीटली रिस्पेक्टफुल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. अनलाइक द काँग्रेस, बीजेपी इज कंप्लीटली adhere to the spirit of the constitution. बारीक जर तुम्ही पळयत जाल्यार बीजेपी इज every decision whichever decision has been challenged by the opposition, even in the courts, 370 dhurun, all these decisions
have been vindicated by the courts of law, which show that BJP's decision making, BJP government's decision making, Modi ji's decision making is in complete adherence to the constitutional spirit. And Congress's criticism is hollow, opposition's criticism is hollow, and this is what the people of India have seen when they have put them out of power for third consecutive time. So I request my colleagues to person Giriraj. जसे आमचे माजी उपमुख्यमंत्री बाबू बाबान सांगले तसेच मित्र यतीश तांणी डिटेल्स दिल्या, पण म्हाका दिसता आज संविधान खतरे में है हो जो एक फॉल्स स्लोगन घेऊन काँग्रेस वता लोकांसमोर आणि आज बाबासाहेब आंबेडकर हांची म्हणजे तांच्या बद्दल जो तांकां एक नवें न्यू फाउंड लव आसा, म्हाका दिसता तातूंत जर आमी हिस्ट्रीन वचत जाल्यार काँग्रेसीन बाबासाहेब आंबेडकर हांचो केल्लो अपमान तो म्हाका दिसता याद करपाक एक 5 मिनटां घेवया. 1952 आसूं किंवा 1954 आसूं बाबासाहेब आंबेडकर हांकां लेफ्ट पार्टी कम्युनिस्टां बरोबर अलायन जावन काँग्रेसीन इलेक्शन हरोवपाचो प्रयत्न केल्लो, स्वता प्रायम मिनिस्टर नेहरू तांच्या अगेन्स्ट कॅम्पेन केल्ले, ही हिस्ट्री काँग्रेसीची आसा. बाबासाहेब आंबेडकर हे कॉन्स्टिट्यूशनाचे कॉन्स्टिट्यूशन विशयांचेर एक्सपर्ट आशिल्लेच, पण तांचो डीप इंटरेस्ट डिफेन्स आणि फॉरेन पॉलिसीचेरूय आशिल्लो. बाबासाहेब आंबेडकरांचे कंट्रीब्युशन टू फॉरेन पॉलिसी इज ह्यूज, पण अशें आसतना सुद्धा ज्यो कॅबिनेट कमिटीज आसताल्यो ताचेर बाबासाहेब आंबेडकरांक भायर दवरपाचें काम त्या काँग्रेसीन केलां. जशें आतां यतीशान सांगलें की आर्टिकल 356 चो गैरवापर म्हाका दिसता कितें तरी 88 टायम्स गव्हर्नमेंटान डिसमीस जाल्या, तातूंत 48 खेपे स्वता इंदिरा गांधीन प्रेसिडेंट रूल लायले किंवा आर्टिकल 356, आणि ही हिस्ट्री त्या काँग्रेसीची आसा जे आज संविधाना बद्दल उलयतात. आज तुम्ही पळयतात की देशान असे प्रधानमंत्री पहिले ज्यांनी स्वतःकूच भारतरत्न दिले इन सर्व्हिस असताना, पण बाबासाहेब आंबेडकर हांच्या सारख्या टॉल लिडराक भारतरत्न 1990 मेळ्ळे जेन्ना भारतीय जनता पार्टी सपोर्टेड गव्हर्नमेंट आशिल्ले. तर तांचो रिस्पेक्ट दवरपाचें काम हे भारतीय जनता पार्टीन सदांच केल्लें आसा. ताच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही मुद्दम जर पळयशात जाल्यार इवन आर्टिकल 370 हाजो विरोध किंवा ताच्या अगेन्स्ट शिटकावणी बाबासाहेब आंबेडकरान दिल्ली की दिस विल बी इंजुरियस टू इंडियाज इंटिग्रिटी, पण अशें ना करता खंय तरी राजकारणा खातीर म्हाका दिसता काँग्रेसीन ते सेक्शन हाडिल्ले. आणि असे विविध म्हणजे कितलेशेच विषय आसा, पण म्हाका दिसता हे महत्वाचे विषय तुमकां सांगप महत्वाचे आशिल्ले की बाबासाहेब आंबेडकरांचो जर काँग्रेसीन आजपर्यंत कितें केला जाल्यार तो एकतर राजकारणा खातीर वापर केला किंवा इन्सल्ट केला हो ह्या गजाली वयल्यान कळटा. आता म्हाका दिसता जर आमच्या काही आमदाराक कितें म्हणपाक जाय जाल्यार प्रोग्राम केन्ना ते केन्ना पर्यंत प्रोग्राम 11 ते 25 म्हणल्यार सगळे आमी वेगवेगळे डेटी फिक्स केल्ले आसा. मेन फंक्शन आतां जे आमी फायनल्स केला आमी कळयतले. हे कार्यक्रम जे सांगले ते सगळे जातले. तुम्ही नॅशनल लिडर्स येता म्हणून म्हणजे कोण नॅशनल लिडर्स? आमी एक 4 लोकांचे नांव ते नांव धाड पडले, ती 4 नांव धाडिल्ले आसात. त्या 4 नांवा भितर एक 2 मिनिस्टर आसा, 2 आमचे पार्टीचे पदाधिकारी आसा. ते फायनल आमच्या डेट तांकां कळिल्ली आसा आणि प्लस कोण जाय ते कळिल्ले आसा. आयज कितें VC आसा तुमचे? तयारी लागता. मेन हेतू कितें आसतलो ह्या प्रोग्रामाचो? कितें मेसेज पावोवपाक जाय तुमकां? मेन हेतू ह्या प्रोग्रामाचो मेन हेतू म्हणजे कसो की आता संविधानाक 75 वर्सां कंप्लीट जाली आणि संविधानाच्या मान सन्मान दिवन आदरणीय मोदीजी जे भाजपा सरकार ज्या पद्दतीन कार्य करता ते तांकां एक रिस्पेक्ट दिवन म्हणटा अशें त्यांची जे कार्य केल्लें डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते लोकां पर्यंत व्हरोन आतांच्या नवी पिढीक सुद्दां ते कळचे हे प्रयत्न करीत आसा. पूण जे विरोधक जे आसात ताका अप्रचार करपाचो प्रयत्न करता. ते विरोधक जे आसात ते
खंय तरी आमचे भाजपा सरकार जे आसा ते संविधानाक जर छेडछाड करपाचो प्रयत्न करपाचे आसा किंवा करतले अशातले अपप्रचार करपाचो प्रयत्न करता हे तशें ना. आमकां एकच सांगपाचें की ज्या पद्दतीन आज पर्यंत जे पक्षांनी हे धोरणां आसात की बाबासाहेब आंबेडकरान जे कार्य केल्लें आसा ते लोकां फुडें वयचे, ताका आदर दिल्लो, म्हणजे रिस्पेक्ट दिवन म्हणजे तेजे कामाचे उजागर म्हणजे काम लोकां पर्यंत पावचे जे कोणाक खबर ना हो प्रयत्न आसा. तशे कार्यक्रम आख्खे भारतभर दवरले आसात आनी ताचो भाग म्हणून गोंयांत जे कार्यक्रम आमी दिल्ले आसात ते कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करतले. पूण जे अप्रचार करपी लोक जे आसात ते संविधानाक कचरो आसा म्हणटात, कितें हाडून दाखयतात, जशें आतां आमच्या वक्त्यान सांगलें ते फक्त टिका करपाक आमी करतात. प्रत्यक्षात तेणी कांय केलेंच ना. तेमी ज्या मनशाचो शिल्पकार जे आसात जो आमचे बरोबर तेजे केन्ना हे आसतना केन्ना आपूण सरकार आसतना ताका जे स्थान दिवपाक जाय आसलें ते दिलेंच ना. पूण आतां खंय तरी जो सरकार हे आदर दवरता, जो रिस्पेक्ट दवरता आनी तेजे म्हणजे ह्या मनशाक ह्या सरकाराक वेगळें सांगपाचो प्रयत्न करता हें जावचें न्हू. हें आमच्या सगळ्याक आतांची पिढी कळपाक जाय. त्याचो हे कार्यक्रम म्हजो आनी एक प्रश्न आसा की तुमकां अशें दिसता की आमच्या गोंयचे असेंब्लीचे एक दिसाचे खास सेशन आपोवपाचे अशें तुमकां दिसता? कित्याक थंय सगळे आमदार आसा ते चर्चा करूंक शकताले. ऑलरेडी पार्लमेंटान जालां, तुमच्या सरकारान मान्य केलें तें आनी थंय चर्चा घडोवन हाडली. तशी एक दिसाचे बी स्पेशल गोंयचे असेंब्लीचे 25 तारखेक म्हणा किंवा 1-2 दीस पयलीं अशें दिसता. स्पिकराचे त्या असेंब्ली जातली आता 75 हे वर्स आसा, ह्या वर्सान येवंक शकता, डिस्कस करूंक शकता. सर, एकच प्रश्न होता. आता संविधानाचा विषय आलाय म्हणून धनगर एसटी समाजाचा विषय जो मध्यंतरी सुरू झालेला होता तो नंतर त्याला ब्रेक मिळालेला आहे. तो विषय सध्या त्याची परिस्थिती काय आहे किंवा कुठल्या स्थितीत आहे? हा विषय संविधानाचा विषय आहे. संविधान त्याच्यावर सविस्तर सांगितलं चांगल्यापैकी सांगू शकतो. म्हणजे आता काही संविधानावर कार्यक्रमाविषयी आहे ते समाज होणार आहेत. समाज सगळे सपोज कोण झाले आहेत ते समाज होईल, इनपुट होणार.